सगळ्या तंत्रामध्ये हेच सांगितलेलं आहे की सगळ्या साधना आनंद निर्माण करण्यासाठी, तुम्ही दुःखाने, वैतागाने, घाई गडबडीने, बळजबरीने करण्यात बळजबरीने कर्तव्य म्हणून मग कामाला त्याची वेळ आल्यापर्यंत 9 वाजता त्याला हळदी वाहिलं, कुंकू वाहिलं, फुल वाहिलं, काय धूप लावला, उघडला, नैवेद्य ठेवला आणि पळाले. सॉरी, डोंट डू इट. खूप छान सरांनी आता हा पॉइंट हे केला की आपण देवाला काय असं एक खूप लांब आहे, आकाशात आहे, मूर्तीत आहे असंच बघतो, पण जेव्हा असं तो आपल्यातलाच एक आहे असं म्हणून जेव्हा कम्युनिकेट करायला लागाल ना, तेव्हा हा अनुभव बरेच जण असे आहेत की ज्यांना येतो की देव त्यांच्याशी बोलतो. हो हो. त्यामुळे हा एक प्रयोग सगळ्यांनी नक्की करून बघावा अशी मी सगळ्यांना विनंती करेन. म्हणजे अगदी नारद भक्त मध्ये मग सांगते की तुम्ही काहीतरी नातं जोडा, मग सख्य भक्ती वगैरे. मग तुम्ही कुठलं म्हणजे मीराबाईने काय प्रिय करत नातं जोडलं, राधेने प्रिय करत नातं जोडलं, काय जनाबाईने दासीचं नातं जोडलं. म्हणजे अशा अनेक कुठलेही नातं तुम्ही तुम्ही त्या नात्याने एक नातं जोडा. सख्य त्वमेव, तुम्ही म्हणता ना, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. आता ही गोष्ट पण इतकं महत्वाचं मंत्र आहे ना, तुम्ही त्याला म्हणा ना, अरे तू माझी आई आहेस, अरे तू माझा बाप आहेस, तू माझा पिता आहेस, तू माझा बंधू आहेस, अरे राजा तू माझा सखा मित्र आहेस तू.